समर्थ मित्रांनो, कसे आहात? सुमित व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. सोबतच बेल आयकॉनला पण प्रेस करायचं. तुम्हाला काल दाखवल्यासारखं जसं जसं पुढे जात होतं तसं तसं क्वालिटी आणि व्हेरायटी एवढी भारी होती. रत्नजडीत अलंकार घातलेली वरमहालक्ष्मीची मूर्ती, सिल्वरचे भांडे, दागिने, काय विषय संपला राव. एवढं भारी होतं ना, काय सांगायला काय शब्दच नव्हते. परत पुढे आलो आणि पाहतो तर काय एवढा छान चौरंग पाहिला, दागिने पाहिले, साड्या घेतल्या आणि पुढे निघालो. पुढे मला घ्यायचं होतं सिंहासन म्हणून मूर्त्यांच्या दुकानामध्ये आलो. श्रीकृष्णाची एकदम सुंदर अशी सुबक अशी मूर्ती होती. मला त्या मूर्तीकडे पाहून असं वाटत होतं की जणू काही कृष्ण माझ्याशी बोलतोय. एवढी सुंदर अशी मूर्ती होती आणि सिंहासन पाहायला घेतलं, पण सिंहासन एवढं महाग सांगितलं त्याने. काही सांगू, दुप्पटच रेट सांगितला. 1000चं सिंहासन 2000ला, कारण ते सिंहासन मी वाडीला घेतलं होतं, पण त्यावर माझं मन अडकून गेलेलं. कापूर आरती पण एवढी भारी होती, पण तरी मी ते घेतलं आणि आलो घरी.